नमस्कार मित्रांनो. दररोज तुमच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा तुम्ही पूर्णपणे बरोबर असता, पण समोरची व्यक्ती वारंवार तुम्हाला दुखवत असते, तुमच्या बोलण्याला हलक्यात घेते, तुमच्या भावना दुर्लक्षित करते आणि तुमची किंमत समजून घेण्याचाही प्रयत्न करत नाही. तुम्ही शांत राहता, विचार करता की कदाचित वेळेनुसार सर्व काही ठीक होईल. पण सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही स्वतःच्या सन्मानाचं रक्षण करत नाही, तेव्हा जगही तुम्हाला हलक्यात घ्यायला सुरुवात करते. हळूहळू लोक आपल्या मर्यादा ओलांडू लागतात, तुमच्या शब्दांची किंमत कमी होते आणि तुमचा सन्मान तुमच्या स्वतःच्या आयुष्यातूनच नाहीसा होऊ लागतो. आज मी तुम्हाला अशा 10 व्यावहारिक गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही त्या क्षणी अंमलात आणल्या तर जेव्हा तुमचा अपमान होईल, तुम्हाला कमी लेखलं जाईल किंवा तुमच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं जाईल, तेव्हा तुमचा हरवलेला सन्मान हळूहळू का होईना पण नक्कीच परत मिळेल. या 10 गोष्टी अशा आहेत ज्यामुळे तुम्हाला कोणाच्या मागे धावण्याची गरज भासणार नाही, कोणाकडे सन्मानाची भीक मागण्याचीही गरज भासणार नाही आणि सतत स्पष्टीकरण देण्याचीही गरज भासणार नाही. तुमची किंमत आपोआप वाढेल. लोक तुम्हाला दुर्लक्षित करण्याआधी 100 वेळा विचार करतील. तुमची उपस्थितीच तुमची ओळख बनेल. तुम्ही काहीही न बोलता, कोणतीही विनंती न करता लोकांना हे दाखवू शकाल की तुम्हाला हलक्यात घेणं आता सोपं नाही. तर मित्रांनो, पहिला नियम आहे, गरजेपेक्षा जास्त उपलब्ध राहू नका. जर तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी उपलब्ध राहत असाल तर काही काळानंतर लोक तुमच्या उपस्थितीला भेट नव्हे तर सवय समजू लागतात आणि जी गोष्ट सवय बनते तिची किंमत उरत नाही. जेव्हा तुम्ही विचार न करता प्रत्येक फोन उचलता, प्रत्येक संदेशाला त्वरित उत्तर देता आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी न बोलवता हजर राहता, तेव्हा लोक तुमच्या चांगुलपणाला दयाळूपणा नव्हे तर कमजोरी समजू लागतात. हे समजून घ्या, नेहमी उपलब्ध राहणं म्हणजे निस्वार्थी असणं नव्हे. अनेकदा ते तुमच्या स्वाभिमानाला हळूहळू कमी करत जातं. तुमच्या वेळेची किंमत घटते आणि तेच लोक सर्वप्रथम तुमचा सन्मान करणं थांबवतात. कारण माणूस त्याच गोष्टीची जास्त कदर करतो ज्यासाठी त्याला थोडी प्रतीक्षा करावी लागते. जेव्हा तुम्ही थोडे अनुपलब्ध होता तेव्हा तुम्ही प्रत्येकाला त्वरित प्रवेश देत नाही. तेव्हा लोकांना जाणवतं की तुमचं स्वतःचं पण आयुष्य आहे, तुमचे स्वतःचे प्राधान्यक्रम आहेत आणि तुमचा वेळही मौल्यवान आहे. तेव्हाच तुमची उपस्थिती दुर्मिळ बनते. आणि लक्षात ठेवा, दुर्मिळ गोष्टींचीच सर्वाधिक किंमत असते. याचा अर्थ उद्धट किंवा थंड होणे असा नाही, याचा अर्थ निवडक होणे असा आहे. प्रत्येकासाठी नव्हे तर फक्त त्यांच्यासाठीच उपलब्ध राहा जे तुमची कदर करतात, तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा सन्मान करतात. कारण जे लोक तुम्हाला खरोखर महत्त्व देतात ते तुमच्या उपलब्धतेचा गैरवापर करत नाहीत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही पर्याय नाही, तुम्ही प्राधान्य आहात. आणि प्राधान्य बनण्यासाठी प्रत्येक वेळी उपस्थित राहणं आवश्यक नसतं. जेव्हा तुम्ही हा नियम आयुष्यात लागू करता तेव्हा लोक तुम्हाला हलक्यात घेणं थांबवतात. तुमचं मौन बोलू लागतं, तुमची अनुपस्थिती जाणवू लागते आणि तुमची किंमत आपोआप स्थापित होते. दुसरा नियम आहे, जो तुमच्या आयुष्यातून जाऊ इच्छितो त्याला आनंदाने जाऊ द्या. जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ इच्छित असेल, त्याने मनात ठरवलं असेल की आता त्याला तुमची गरज नाही किंवा तो तुम्हाला पूर्वीसारखं महत्त्व देणार नाही, तर सर्वात शहाणपणाचा निर्णय म्हणजे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. ज्या नात्यात जबरदस्ती करावी लागते तिथे सन्मान आधीच मरण पावलेला असतो. अशा वेळी त्या व्यक्तीला मुक्त करणं हाच तुमचा पहिला विजय असतो. त्याला स्पष्ट शब्दात नाही तर आपल्या वर्तनातून हे जाणवून द्या की त्याच्या जाण्यानं तुमची किंमत कमी होणार नाही. जरी त्या क्षणी तुमच्या मनात वादळ उसळत असेल, हृदय तुटत असेल, भावना दुखावल्या गेल्या असतील, तरी त्या क्षणी स्वाभिमान तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, शांत रहा आणि एक पाऊल मागे या. ज्या व्यक्तीनं तुमची कदर करणं थांबवलं आहे तिच्या मार्गातून बाजूला होणं ही कमजोरी नसून ती परिपक्व समजूतदारपणाची निशाणी आहे. लक्षात ठेवा, जिथे तुमचा सन्मान होत नाही तिथे जास्त काळ थांबणं म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाला हळूहळू संपवण्यासारखं आहे. त्या व्यक्तीला त्याच्या मार्गानं जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गानं चला. हाच समतोल तुमची प्रतिष्ठा जपतो. लोकांना तुमच्या आयुष्यातून मुक्त करायला शिका, त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. जो जाऊ इच्छितो तो जाईलच,
पण जो स्वतःहून निघून जातो त्याच्या मागे धावणारा माणूस स्वतःची किंमत कमी करतो. मला माहीत आहे, एखाद्याला मनातून काढून टाकणं सोपं नसतं. फोनमधून क्रमांक हटवणं, सामाजिक माध्यमांवरून ब्लॉक करणं आणि मनातून विसरणं ही सगळी कठीण कामं आहेत. पण जर तीच व्यक्ती तुम्हाला सर्वाधिक दुखावून गेली असेल तर तिचं तुमच्या आयुष्यात राहणं हे विषासारखं ठरतं. म्हणून जिथून जिथून शक्य आहे तिथून त्या व्यक्तीला दूर करा. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, असं केल्याने सन्मान कसा परत येईल? तो नक्कीच येईल, कारण जेव्हा तुम्ही कोणाला सोडता तेव्हा तुम्ही जगाला हा संदेश देता की तुम्ही याचना करणारे नाही, तुम्ही नाईलाजाने नात्यात अडकलेले नाही, तुम्हाला एकटं उभं राहण्याचं धैर्य आहे आणि हेच धैर्य तुमच्या किमतीचा पाया बनतं. काळानुसार तुमच्या मनात जी शांतता आणि स्पष्टता निर्माण होईल ती तुम्हाला भावनिक नव्हे तर तर्कशुद्ध बनवेल. जर कोणी तुमचा अपमान केला असेल, तुमची कदर केली नसेल, तर मनात राग धरून ठेवण्यापेक्षा मनोमन त्या व्यक्तीला माफ करणं अधिक योग्य आहे. उपकार म्हणून नव्हे तर त्याच्या अज्ञानावर दया म्हणून. कारण उणीव तुमच्यात नव्हती, उणीव त्याच्या विचारात होती. या प्रक्रियेत तुम्हाला एकटेपणा जाणवेल, पण लक्षात ठेवा, एकटेपणाच तो टप्पा आहे जिथून खरी ताकद जन्माला येते. जोपर्यंत तुम्ही एकटे राहायला शिकत नाही तोपर्यंत पुढच्या टप्प्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार होत नाही. तिसरा नियम आहे, त्या व्यक्तीशी नाते जोडा जी कायम तुमच्या सोबत आहे, म्हणजे तुम्ही स्वतः. आपण संपूर्ण आयुष्य इतरांशी जोडून राहण्याचा प्रयत्न करत राहतो, मान्यता, लक्ष आणि स्वीकार शोधत राहतो, पण सर्वात महत्त्वाचं नातं दुर्लक्षित करतो, ते म्हणजे स्वतःशी असलेलं नातं. थोडा विचार करा, जितका वेळ, ऊर्जा आणि भावना तुम्ही त्या व्यक्तीवर खर्च करत होता ज्याने तुमची किंमत ओळखली नाही, त्यातील अर्धा तरी वेळ तुम्ही स्वतःवर खर्च केला तर तुमचं आयुष्य किती बदलू शकेल. स्वतःसोबत वेळ घालवा, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःला विचारा, मला खरोखर काय आवडतं, मला कशातून शांतता मिळते. कधी कधी एकट्यानं प्रवास करा, कारण एकटं चालणं तुम्हाला मजबूत बनवतं आणि मजबूत व्यक्तीचा जग आपोआप सन्मान करतं. ज्याला तुम्ही इतरांमध्ये शोधत होतात तोच दिव्य अंश स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडले जाता तेव्हा तुम्हाला कोणत्याही आधाराची गरज उरत नाही. स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घ्या. या जगात तुम्हाला तुमच्यापेक्षा अधिक आनंदी कोणीच ठेवू शकत नाही. हो, हा मार्ग एकाकी असेल, पण जगातील सर्वात शक्तिशाली गोष्टी एकट्याच असतात. सर्वांना शीतलता देणारा चंद्र, जीवनदायी ऊर्जा देणारा सूर्य, विशाल पर्वत हिमालय आणि आपली पृथ्वीही स्वतःच्या मार्गानं एकटीच मार्गक्रमण करत आहे. त्यांची ताकद त्यांच्या स्वतंत्रतेतच आहे. अशा सृष्टीचा तुम्ही देखील भाग आहात. जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडले जाता तेव्हा तुमची ऊर्जा बदलते. तुमच्या डोळ्यात आत्मविश्वास झळकतो, तुमच्या शब्दांना वजन येतं, तुमची शांतताही लोकांना विचार करायला भाग पाडते आणि याच टप्प्यावर तुमचा हरवलेला सन्मान परत येऊ लागतो. चौथा नियम म्हणजे, असं काही साध्य करा की लोकांना तुमचा सन्मान करणं भाग पडेल. तुमची संपूर्ण ऊर्जा तुमच्या ध्येयात, करिअरमध्ये आणि स्वप्नांमध्ये होता. तुमच्या कामात इतकं तल्लीन व्हा की जगाचा गोंधळ आपोआप कमी होईल. तुमच्या गुणांना ओळखा, कौशल्य अधिक परिपूर्ण करा, आवडीला उद्दिष्टात रूपांतरित करा. लोकांचा पाठलाग करू नका, स्वप्नांचा पाठलाग करा. जर तुम्ही लोकांच्या मागे धावलात तर ना लोक मिळतील ना स्वप्न पूर्ण होतील. पण जर तुम्ही स्वप्नांच्या मागे धावलात तर स्वप्नही पूर्ण होतील आणि लोकही तुमच्याकडे आकर्षित होतील. पाचवा नियम आहे, ज्यांनी तुमची कदर केली नाही त्यांना पुन्हा तुमच्या आयुष्यात स्थान देऊ नका. लोक बहुधा तेव्हाच परत येतात जेव्हा तुमची किंमत वाढलेली असते. पण भीतीपोटी परतणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं अधिक धोकादायक असतं. जर तुम्ही नवीन विचार, नवीन स्तर आणि नवीन सन्मान मिळवला असेल तर त्यावर ठाम राहा. कारण ज्या दिवशी तुम्ही जुन्या सवयींकडे परत जाल त्या दिवशी लोक पुन्हा तुम्हाला हलक्यात घेतील. सहावा नियम म्हणजे भावनिक शांतता जपा. शांत व्यक्तीला पराभूत करणं सर्वात कठीण असतं. राग, मत्सर आणि सूड भावना सन्मान परत आणत नाहीत, त्या उरलेली प्रतिष्ठाही कमी करतात. जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो तो संघर्ष न करताही जिंकतो. प्रतिक्रिया देण्याआधी थांबायला शिका.
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. तुमची शांतता तुमचं सर्वात प्रभावी शस्त्र आहे. 7वा नियम आहे अनावश्यक स्पष्टीकरण देणं थांबवा. जी व्यक्ती तुम्हाला खरोखर समजून घ्यायची आहे तिला जास्त स्पष्टीकरणाची गरज नसते, आणि जी समजून घ्यायचीच नाही तिला आयुष्यभर स्पष्टीकरणं दिली तरी उपयोग नाही. कमी बोला, स्पष्ट बोला आणि ठाम राहा. अनेकदा तुमची शांतता 1000 शब्दांपेक्षा प्रभावी ठरते. 8वा नियम आहे अपमान दुर्लक्षित करू नका, शांतपणे सामोरे जा. वारंवार दुर्लक्ष केल्यास अपमान अंगवळणी पडतो. म्हणून भांडण न करता स्पष्ट शब्दात आपलं मत मांडा की ही वागणूक मला मान्य नाही. शांतपणे आखलेली सीमा तुमची ताकद दाखवते. 9वा नियम आहे तुमचा सहवास बदला, नाहीतर तोच सहवास तुम्हाला बदलेल. चुकीच्या लोकात राहून सन्मान टिकत नाही. जे तुमची प्रगती कमी लेखतात किंवा स्वप्नांची टिंगल करतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. योग्य सहवास तुमचा आत्मविश्वास वाढवतो. 10वा आणि अंतिम नियम आहे तुमचे मानदंड इतके उंच ठेवा की लोकांना स्वतःला बदलावं लागेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःशी तडजोड करता तोपर्यंत जगही तुम्हाला वारंवार तडजोड करायला लावेल. तुमच्या आयुष्यात कोणत्या वर्तनाला स्थान आहे आणि कोणत्या नाही हे स्पष्ट ठेवा. जे त्या निकषांवर उतरतात त्यांनाच स्थान द्या. उर्वरित लोकांना शांतपणे दूर जाऊ द्या. याप्रमाणे तुम्ही दुहेरी विजय मिळवता. तुमचा स्वाभिमान टिकतो आणि जगही तुमच्या स्तरानुसार वागायला शिकतं. मित्रांनो, हेच ते 10 प्रभावी नियम ज्यांच्या आचरणानं तुम्ही तुमचा हरवलेला सन्मान आणि किंमत पुन्हा मिळवू शकता. आता तुमच्या स्वतःच्या मूल्यांची नव्यानं उभारणी करण्याची वेळ आली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन, समृद्धी आणि आनंद तुमच्या आयुष्यात सदैव भरभरून येवो. श्री स्वामी समर्थ.